सुद्धा दिल्लीवरून आपल्याबरोबर इथे जोडले गेलेले आहेत. ॲडव्होकेट दिलीप तौर, ही जी याचिका दाखल करण्यात आली होती त्या याचिकांवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिलेला आहे. मात्र या निर्णयामध्ये जसं डॉक्टर संजय दाभाडे म्हणतात की विद्यार्थ्यांचा कुठेही विचार करण्यात आलेला नाहीये, त्यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा सुद्धा हलगर्जीपणा कारणीभूत आहे. संपूर्ण विचार केला असं एकदम असं स्टेटमेंट करणं पण चुकीचं आहे. 2010ला NEETचं नोटिफिकेशन आलं होतं. 2010ला ते नोटिफिकेशन त्यानंतर चॅलेंज झालं. त्यानंतर 2014ला सुप्रीम कोर्टनं त्याला कॉस्ट असाइड केलं आणि त्याच्यानंतर परत ते जजमेंट रिकॉल करण्यात आलं आणि आपण आता 2016 मध्ये आहोत. आणि ज्या जजनी डिसेंटेड ओपिनियन दिलं होतं जस्टिस दवे, त्यांच्या समोरच याची सुनावणी आता झाली. तर याच्यामध्ये आमची जी बाजू आहे, मी जी बाजू मांडली होती स्टुडंटच्या वतीने, ती बाजू माझा NEETला आमचा विरोध नव्हता. आमचं म्हणणं एकच होतं की फेज 1 आणि फेज 2 ह्या ज्या तुम्ही 2 फेज केलेले आहेत आणि फेज 1 मधल्या स्टुडंटला तुम्ही 1 तारखेलाच 2 दिवसांनी एक्झामसाठी तुम्ही सांगताय जा, बरोबर, आणि फेज 2च्या स्टुडंटला तुम्ही 80 दिवसाचा टाइम देताय मध्येच, तर हा डिस्क्रिमिनेटरी आहे. आणि याच्यामुळे जो फायदा होणार तो सेकंड फेजच्या स्टुडंट्सला याचा फायदा होणार आणि याच्यामध्ये नुकसान फर्स्ट फेजच्या स्टुडंटचं होणार. आणि आम्ही बरेचसे याच्याशी संदर्भित ग्राउंड्स मांडलेले होते की फायदा कसा होऊ शकतो आणि नुकसान कसं होऊ शकतं. आमचं म्हणणं फक्त एकच होतं की फेज 1 फेज 2 हे कंपोजिट करा आणि 24 जुलैला नुसती फेज 2 न घेता फेज 1 फेज 2 एकत्रित तुम्ही एक्झाम घ्या. आमचा NEETला विरोध नव्हताच. आमचं फक्त म्हणणं होतं की एकत्र घ्या, विद्यार्थ्यांना टाइम द्या, let them give time to prepare, mentally prepare for the examination, as so that they will appear freely with free mind and go for the examination. असा आमचा मुद्दा आम्ही याच्यामध्ये केला होता. कोर्टाने ज्यावेळेस आम्ही सकाळी मेन्शन केलं, हे रात्री 3 वाजता आम्ही तयार केलं पिटिशन, सकाळी 10:30ला आम्ही मेन्शन केलं कोर्टासमोर, अर्धा तास मेन्शनिंग चालली याची. तर त्यावेळेस कोर्ट थोडंसं आमच्या फेवरमध्ये आम्हाला वाटलं की कोर्ट काहीतरी ग्रांट करेल, कारण कोर्टाने आम्हाला पॉझिटिव्ह जेस्चर्स तसे वाटले आम्हाला कोर्टाचे. परंतु ज्यावेळेस दुपारी कोर्ट ज्यावेळेस असेंबल झालं त्यावेळेस कोर्टाने कम्प्लिटली कॉन्ट्ररी व्ह्यू घेतला आणि आम्हाला आमच्या कालच्या ऑर्डरमध्ये कुठलीही दुरुस्ती करायची नाहीये आणि आम्ही ज्या पद्धतीनं सांगितलेली आहे त्या पद्धतीनंच हे अंमलबजावणी होणार आहे. थोडंसं वाईट वाटतं की त्यावेळेस सेंट्रल गव्हर्नमेंटचे अटॉर्नी जनरल असायला हवे होते आणि ते असले असते तर थोडासा फरक पडला असता, पण ते तिथं नव्हते दुपारी. तर त्याविषयी थोडंसं वाईट वाटतं. पण एनिवे, आम्ही आमची केस स्टुडंटच्या बाबतीमध्ये कुठेही कमी पडू दिलं नाही. आम्ही जेवढे मुद्दे मांडता येतील तेवढे मांडले. शेवटी कोर्टाचं जजमेंट सगळ्याला ऍक्सेप्ट करावंच लागतं. कोर्टाने जजमेंट दिलं, आता आपल्याला ऍक्सेप्ट करावंच लागेल. बरं दिलीपजी, मी पुन्हा एकदा येते तुमच्याकडे. मात्र डॉक्टर संजय दाभाडे आपल्याबरोबर आहेत. डॉक्टर संजय दाभाडे, या ठिकाणी दिलीपजी जे म्हणतात तर ते ज्या विद्यार्थ्यांनी आधीच नीटची तयारी केलेली आहे त्यांच्या संदर्भातला त्यांचा हा व्ह्यू आहे असं वाटतं. मात्र डॉक्टर, मला असं म्हणायचंय की आता ज्यांनी नीटची तयारी केलेली आहे त्यांना फक्त मार्कांचा हा फरक पडेल की दुसऱ्या विद्यार्थ्यांनी 24 जुलैला जी परीक्षा देतील त्यांना 80 दिवसांचा वेळ मिळेल असं त्यांचं म्हणणं आहे, म्हणजे गुणांचा फरक पडेल असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र 24 जुलैला जे विद्यार्थी परीक्षा देणार आहेत त्यांची मानसिक तयारीच नव्हती नीटची परीक्षा देण्याची, त्यामुळे त्यांचं जे काही नुकसान व्हायचंय ते होणारच, वाटतं का तुम्हाला? हो अगदीच. मी सरांच्या एका माननीय वकील साहेबांच्या त्या मताशी सहमत आहे की 1 तारखेला बसणारे आणि 24 जुलैला बसणारे विद्यार्थ्यांना मिळणारा वेळ हा एक तांत्रिकदृष्ट्या त्यांचं म्हणणं बरोबर आहे. परंतु मला असं वाटतं की हे जे 24 जुलैला जे बसणारे विद्यार्थी आहेत त्यांची कुठलीच मानसिक तयारी नव्हती. आणि केवळ मानसिक तयारीचा प्रश्न नाही, ज्या पार्श्वभूमीवर हे विद्यार्थी अभ्यास करतायत, महाराष्ट्राची प्रवेश परीक्षा देणारे विद्यार्थी जे 24 जुलैला त्यांनी द्यावी असं जे म्हटलं जातंय, या विद्यार्थ्यांची मानसिकता आणि त्यांचं संपूर्ण पार्श्वभूमी ही अतिशय विपरीत आहे. म्हणजे त्यांनी ते परीक्षेला कसं बसावं हा प्रश्न मला अस्वस्थ करतोय. मला असं वाटतं की मी मगाशी ते सांगितलं की या महाराष्ट्राची प्रवेश परीक्षा आणि नीट ही प्रवेश परीक्षा याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. विहिरीत पोळणाऱ्या गावातल्या मुलाला आणि आता जे
नक्कीच डॉक्टर मी येते तुमच्याकडे. मला फक्त एक शेवटचा प्रश्न दिलीप यांना विचारायचा आहे. दिलीपजी, पुढची जी सुनावणी आहे हो, हो, सुप्रीम हो. कोर्टामध्ये हो, हो. ती कोणत्या अवघड, याचिकेवर अतिशय आहे जी फायनल सुनावणी होणार आहे? नाही, आता त्याच्यात लेट मी टेल यू व्हेरी फ्रँकली, सो फार ॲज जो आजच्या NEETचा 2016-17चा प्रश्न होता तो विषय संपलेला आहे. कारण क्वा दॅट पर्टिक्युलर क्वेश्चन नाव पिटिशन बिकम इन्फ्रॉक्च्युअस. त्यांच्यासमोर जो मोठा प्रश्न आहे की NEET असली पाहिजे की नाही, हा प्रश्न ते कदाचित तो 5 जजेसकडे ते सोडवतील, पुढे बरोबर. जाईल, त्याच्यावर निकाल लागेल. तो इश्यू नाहीये. इश्यू फक्त असा आहे आता, म्हणजे आता हे एक्झामिनेशनमध्ये एक होऊ शकतं की जे विद्यार्थी ह्या फर्स्ट पेजला अपियर झालेले आहेत त्यांनी परत सुप्रीम कोर्टाकडे यावं जी. आणि त्यांनी कोर्टाला सांगावं की आमच्यावर अन्याय झालेला आहे, आमच्या समोर कुठलाही पर्याय नव्हता म्हणून आम्हाला अपियर व्हावं लागलं ह्या एक्झाममध्ये. आमची मानसिक तयारी नसतानाही आम्ही अपियर झालो कारण तुमचा आदेश होता. बरं. तर आम्हाला तुम्ही प्लीज दुसरा चान्स 24 जुलैला एक्झाम मध्ये उतरण्यासाठी द्यावा, कन्सिडरिंग द पेक्युलर फॅक्ट्स अँड सर्कमस्टन्सेस विच अरोज इन द केस. आणि हे ऑप्शन विद्यार्थ्याकडे द्यावं. विद्यार्थ्याने पहिली 1 मेची परीक्षा दिल्यानंतरही त्याला जर असं वाटलं असेल की मी प्रेशराईज होऊन एक्झाम दिली, तर ही शुड बी फ्री टू गिव्ह 24 जुलै एक्झाम. बरोबर. आणि जर त्या विद्यार्थ्याला वाटलं की नो आय हॅव गिव्हन द बेस्ट, तर त्याची ती चॉईस राहील की त्याला 24 तारखेला द्यायची की नाही. नक्कीच. मला वाटतं अशी पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये दाखल व्हायला पाहिजे. नक्कीच. आणि सुप्रीम कोर्ट ही आणि consider सगळे करेल निर्णय positively. घेताना करायला कुठेतरी काही हरकत विद्यार्थी केंद्रस्थानी असायला हवा असं वाटतं. तुम्ही दोघेही या चर्चेत सहभागी झालात आणि जी उपयुक्त माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. अर्थात NEETची परीक्षा नीट